तर पावसाळ्यात बोर चालू नाही केला तरी असं पाणी मारितय आणि उन्हाळ्यात पार सुक पाडतय. हे सुका पाटील. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर यंदा पाऊस तर लय धो आला आणि जाताना आम्हाला बरीचशी कामं पण देऊन गेला आणि त्यात जास्त पावसामुळे वावरात पाणी तुंबलंच होतं, त्याच्याच बरोबर अख्खं बांध पण फुटलं होतं. आता एक वेळेस आहे ना, दोन देशांच्या मधली बॉर्डर गायब झालेली चालन, पण दोन मालकांच्या मधला बांध तर राहिलाच पाहिजे. आणि जर तो मध्ये नसला तर एक तर दोघांमधलं प्रेम वाढतं, नाही तर एकाचं वावर. म्हणून मग जसा पावसाळा उघडला सगळ्यात आधी मधला बांध बांधून घेतला. आधी बांधाचा विषय निघाला ना की काय आठवायचं माहितीये का, बांधणं. आणि आता काय आठवतं माहितीये का, ह्या बाबांचं पॉडकास्ट. त्याचा हागला तर कोणाला उचलायचं नाही, बांध भरून हागाय बसला बांधा तर बांधकाच भरत होता. बाकी महाराष्ट्रात असं कोण नसन ज्यांनी या बाबांना पाहिलं नसन. तुम्ही पण पाहिलं होतं का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर आहे ना, जुन्या काळातल्या लोकांना कष्टाची कामं जास्त असायची आणि आहे ना बारकेपणापासून असायची, म्हणून त्यांचा आर आहे ना जास्त असायचा. तर कमीत कमी आहे ना त्यांच्या खाण्यावरून त्यांची चेष्टा करू नका. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण बांध कोराकुरी आणि बांधावरून बांध असतात का नाही ते तर सांगाच. आणि जाता तर फॉलो पण करून टाका, फॉलो करून टाका बरं का. रामकृष्ण हरी.